नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर ऋषभ कर्नावटजी. मास्टर इंजिनियर म्हणण्याची 2-3 फार महत्वाची कारण आहेत. एक म्हणजे त्यांनी स्वतः मास्टर केलं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधून, म्हणून ते मास्टर्स आहेत. दुसरं 2015 पासून म्हणजे मागच्या 10 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये काम करतात, त्यामुळे एका अर्थानं एक्सपिरियन्स वाईज ते मास्टर आहेत असं म्हणलं पाहिजे. आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे आपण बऱ्याचदा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हा शब्द फार कॉमनली वापरतो, मात्र स्ट्रक्चरल ऑडिटर हा शब्द फार रेअरली वापरतो आणि जेव्हा वापरतो तेव्हा फार डेंजर पोझिशनला आपण आलेलो असतो आणि तेव्हाच एकदम ऑडिटर आठवतो आपल्याला. तर त्या स्ट्रक्चरल ऑडिटिंगमध्ये फार महत्वाचं योगदान गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं आहे. तर त्या संबंधित त्यांचा आतापर्यंत हा प्रवास कसा होता, त्यांचे अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय, भविष्यातली वाटचाल काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण थेट गप्पांना सुरुवात करूया अशी, ते अगदी तुमच्या लहानपणापासून, ते म्हणजे अगदी तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये यावं किंवा इंजिनियर व्हावं यासाठी इन्स्पिरेशन कोणाचं होतं की ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मे बी इंजिनियर बनना चाहता हूं. तर हा सगळा प्रवास कसा होता, शैक्षणिक प्रवास, एज्युकेशन जर्नी कसा होता, काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम माझं मूळ गाव हे डहाणू आहे आणि माझं जे प्राथमिक शिक्षण झालं म्हणजे 1ली ते 4थी ते आमची शाळा क्रमांक 2 झेडपीची शाळा होती, तिथे माझं मी 1ली 4थी हा प्रवास केला. 5वी ते 10वी आमच्या घरापासून जवळपास समुद्र किनाऱ्याच्या समोर एक्झॅक्टली अतिशय सुंदर छान वातावरण आणि छान कॅम्पस KL पोंदा हायस्कूल, तिकडे 10वी पर्यंत माझं शिक्षण झालं. पुढे 11वी 12वी सुद्धा डहाणू मध्येच केली मी. तिकडे BSCS ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स म्हणून होतं. त्याच्यानंतर JEE एक्झाम होती, AICT आणि CET ज्या इंजिनिअरिंग साठी ज्या बेसिक एंट्रन्स टेस्ट असतात ती दिली आणि नाशिक मधलं वन ऑफ द किंवा एकदम प्रतिष्ठित कॉलेज आज सुद्धा मी प्राऊड आणि गर्वाने म्हणतो का KK वाघ शिक्षण संस्था, त्या कॉलेजमध्ये माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं. नंतर 1 वर्ष मुंबईला एका नामांकित डेव्हलपरकडे काम करण्याची संधी लाभली आणि काम करत असतानाच गेटचं प्रिपरेशन केलं आणि मग पहिल्या अटेम्प्ट मध्येच गेट सुद्धा क्लिअर झाली आणि मला आठवतं अराउंड गेट मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर पुन्हा 6500 हा माझा रँक होता, AIR ऑल इंडिया रँक. आणि मग मी ME स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग करण्यासाठी पुन्हा मला आमचं KK वाघ कॉलेजच हे भेटलं. 2013 ते 2015 असं KK वाघ इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मधून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची पोस्ट ग्रॅज्युएशन माझं झालं. तुम्ही म्हणाले का सिव्हिल इंजिनिअरिंगच का बरं व्हायचं, प्रामाणिक सांगू तर माझे बाबा एक गव्हर्नमेंट सर्वंट होते आहेत म्हणजे, आणि माझे काका म्हणजे वडिलांचे लहान भाऊ हे नाशिकमध्येच आहेत आणि ते कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर सुद्धा आहेत. मी लहानपणापासूनच म्हणजे काकांना बघायचो आणि माझ्या इव्हन माझे काका त्यांच्या काकांना बघायचे, त्यांचे काका म्हणजे माझ्या आजोबांचे लहान भाऊ, ते सुद्धा नाशिकमध्येच स्थायिक झाले. डहाणू नंतर नाशिकमध्ये आले आणि ते ऍज अ डिप्लोमा सिव्हिल होते आणि त्यांनी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मग प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टिंग सुरू केलं. त्याच्यानंतर माझे काका या फील्डमध्ये आले. म्हणजे एक कुठेतरी एक फॅमिलीचा वारसा म्हणा किंवा एक त्यांचा जो स्टारडम पाहिला, ते एक जे स्टालवर्ट होते फील्डमध्ये, तर एक तो थोडासा एक प्रभाव होताच. त्याच्यामुळे आजोबांच्या लहान भाऊ म्हणजे छोटे आजोबा माझे, त्यांचं एक डिप्लोमा शिक्षण, पुढे ग्रॅज्युएशन नेक्स्ट जनरेशनचं आणि मग माझं कुठेतरी पोस्ट ग्रॅज्युएशन, असं एक स्टेप करून जर्नी सुरू झाली. पण त्यातला महत्वाचा पार्ट की वडील आणि काका सगळे या क्षेत्रात असतात जेव्हा, तर तेव्हा काम सुरुवातीला करताना दडपण येतं का त्यांची मदत होते? अतिशय छान प्रश्न आहे. खरं सांगू तर दडपण याचं काही कारण नाही, कारण काका जरी या क्षेत्रात असले तरी काका प्रामुख्याने कॉन्ट्रॅक्टर आणि एक डेव्हलपर, त्या क्षेत्रात त्यांचं अतिशय छान आणि सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम सुरू होतं बऱ्याच वर्षापासून. मी जेव्हा या फील्डमध्ये एंट्री केली
तेव्हा मी ठरवून घेतलं होतं का मला एक प्युअर इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी फर्म सुरू करायची आहे. बरोबर. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर किंवा डेव्हलपर व्हायचा तसं काही ठरवलं नाही, पण एक प्युअर अभियांत्रिकी सल्लागार एक कंपनी बनवायची. त्याच्यामुळे क्षेत्र जरी एक असलं तरी पॅरामीटर्स आणि वे ऑफ वर्किंग या कम्प्लिटली डिफरंट होत्या. म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट म्हणा किंवा टेक्निकल सुपरविजन म्हणा, रिपेअर्स आणि रेट्रोफिटिंग म्हणा, ब्रिजेस, इंडस्ट्रियल इमारती, बिल्डिंग, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस, इन्फ्रा प्रोजेक्ट्स मध्ये टेक्निकल कन्सल्टन्सी सर्व्हिसेस देणे, त्याचं डिझाईन करणे, बीओक्यूज बनवणे, मटेरियल टेक ऑफ करणे आणि काम पूर्ण झाल्यावर कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि स्टॅबिलिटी सर्टिफिकेट देणे. तर या सगळ्या गोष्टी या एक्झिस्टिंग ज्या फॅमिलीमध्ये करत आलेलो आहे सिव्हिल क्षेत्रासंबंधित, या पूर्ण वेगळ्या होत्या. त्याच्यामुळे दडपणचा काही विषय नव्हता. पण एक नक्कीच सांगतो का या प्रत्येक स्टेजेस मध्ये मला माझ्या काकांचं आणि त्यांच्या काकांचं, माझ्या आजोबांचं हे वेळोवेळी नेहमी मला आज सुद्धा टिल डेट सुद्धा मला मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांचं आज सुद्धा लागतं. त्यांचे जे अनुभवाचे बोल आहेत, बेसिक ज्या बिझनेस गिमिक्स आहेत, ट्रिक्स आहेत, आणि वडिलांचं एक ड्राफ्टिंग एवढं सॉलिड आणि पॉवरफुल असल्यामुळे या सगळ्यांचं मी कोड आणि सँडविच घेऊन हे सगळं अप्लाय करून मग करायचं. ठीक आहे. म्हणजे आता शिक्षण पण पूर्ण झालं, घरात 2 प्रॅक्टिकल युनिव्हर्सिटी आहेत असं, तर मग आपण असं दुसरं म्हणतो की कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस केली पाहिजे थोडा अनुभव घेण्यासाठी. मग ते शिक्षणानंतर तुम्ही कुठं घेतलीत आणि जो पहिला प्रोजेक्ट केलात तर तो प्रोजेक्ट कसा होता? तो करताना काही दडपण आलं का, किंवा तो प्रोजेक्ट कोणाचा रेफरन्स न मिळाला? सगळा एक्सपिरियन्स कसा होता तो? सगळ्यात पहिले तुम्ही जे म्हणता का शिक्षण संपलं, टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, लर्निंग नेव्हर स्टॉप्स. बरोबर. म्हणजे प्राऊड टू शेअर दॅट मी 2 महिन्यापूर्वीच माझं MMS इन मार्केटिंग, म्हणजे ज्याला मुंबई विद्यापीठामध्ये MMS म्हणतात पण ऍक्च्युली ते MBA आहे, पण तो टेक्निकल शब्द MMS आहे, म्हणून ते मी 2 महिन्यापूर्वीच तो MBA, सो कॉल्ड MBA आणि MMS इन मार्केटिंग हा माझं अजून एक पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्याच्यामुळे लर्निंग नेव्हर स्टॉप्स. आज सुद्धा विविध वर्कशॉप्स, कोर्सेस आम्ही कंडक्ट सुद्धा करतो आणि मी सहभागी सुद्धा होतो काही जागतिक, इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवल्सवर. दुसरं अनुभव हा असं काही नाहीये का, म्हणजे मी बऱ्याच बघतो का बरेच जण म्हणतात का 2-3 साल एक्सपिरियन्स ले लो और बाद में यू कॅन स्टार्ट युअर ओन कंपनी. पण मला असं वाटतं अनुभव हा न संपणारा आणि टिल युअर लास्ट ब्रेथ हा तुम्हाला एव्हरी डे येतच राहतो. त्याच्यामुळे मी जेव्हा ME ला ऍडमिशन घेतली तेव्हापासूनच एक कन्सल्टन्सी फर्म चालू करायचं हे क्लिअर कट माइंडसेट होता. त्याच्यामुळे ज्या बेसिक फील्डमध्ये काम करायचं आहे त्याचा अभ्यास करणं सुरू केलं होतं आणि त्या कंपन्या कसं काम करतात, काय काम करतात हे सगळं घेतलं होतं. माझ्या ME नंतर काही टेक्निकल असोसिएट सोबत मुंबईत ऍज अ असोसिएट म्हणून काम केलं, त्यात सुद्धा अनुभव घेतला आणि मग ठरवलं का आता फुल फ्लेजेडली एक स्वतःचीच कंपनी असली पाहिजे. चॅलेंजेस बद्दल जर बोलायचं झालं तर हो, सगळ्यात मोठा चॅलेंज जो आजही कदाचित आपण सगळे फेस करतोय का, नोबडी वॉन्ट्स टू गिव्ह द वर्क टू द फ्रेशर. म्हणजे हिंदी में कहते हैं नवसिखियों को काम किसी को देना नहीं है. सो दॅट वॉज द बिगेस्ट चॅलेंज टू मी. कारण मी जेव्हा सुरू केलं आणि वेन आय हॅव स्टार्टेड टू टिचिंग माय प्रोडक्ट, माझं प्रोडक्ट एक सर्व्हिस होतं. ज्याप्रमाणे तुमच्याकडे एक प्रोडक्ट आहे सेल करायला, तर माझी एक सर्व्हिस होती. तर वेन आय हॅव स्टार्टेड पिचिंग दॅट सर्व्हिस टू माय क्लाइंट्स, मला सगळे विचारायचे का आपने पहले ऐसे कितने काम किए, उसके वर्क ऑर्डर्स दिखाओ, वर्क कंप्लीशन सर्टिफिकेट दिखाओ, उसका जो पेमेंट है वो TDS में एंट्री के लिए वो दिखाओ. तर मग बराच म्हणजे जर मी 100 लोकांना भेटलो असेल सुरुवातीच्या इनिशियल काळात, तर लिटरली सांगतो का 60-70% लोकांनी तर स्ट्रेट फॉरवर्ड 1 लाईनवर मला सांगितलं की फिलहाल हमको इंटरेस्ट नाही आहे. याचं कारण होतं का मी फ्रेशर होतो किंवा नवीन होतो या फील्डमध्ये. पण ते टॅकल करण्यासाठी सुद्धा मला वाटतं 2 स्ट्रॅटेजी असतात. एक असतं लो कॉस्ट प्राइसिंग स्ट्रॅटेजी, का तुम्ही जे काम करत आहात ते एवढ्या कमी दराने काम करा जेणेकरून तुम्हाला काम मिळूनच जाईल. बरोबर. किंवा दुसरा वे असतो का तुम्ही अतिशय
शिस्तबद्ध पद्धतीने, प्रामाणिक पद्धतीने आणि क्वालिटी वर्क करा. अपार्ट फ्रॉम तुमची फीस वेगळी असेल ते, पीपल विल कम टू यू. तर मी माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये सेकंड स्ट्रॅटेजीचा अवलंब केला. मी ठरवून घेतलं होतं का मला लो प्राइसिंग वॉरमध्ये एंट्री करायची नाहीये आणि मला एक क्वालिटी आणि गुणवत्तेवरच लक्ष देऊन माझी पर्सनल इन्व्हॉल्वमेंट क्लायंटला शो करून कसे कामं घेता येतील. बरोबर. प्रामाणिक सांगतो, सुरुवातीचे 3 वर्ष हे खरोखरच म्हणजे स्ट्रगल देणारे होते. बरंच सकाळी अर्ली मॉर्निंग निघावं लागायचं. रात्री म्हणजे मला आजही आठवतं का जेव्हा माझी मुलगी झाली, फर्स्ट, मला एक डॉटर आहे 2018 मध्ये, तर असे कित्येक दिवस आठवड्यातले व्हायचे का मी जेव्हा सकाळी निघायचो तेव्हा ती झोपलेली असायची आणि जेव्हा रात्री परत यायचो तेव्हा झोपलेली असायची. तर आठवड्यातून मला असं आठवतं का 3-4 दिवस तर आमची भेट सुद्धा व्हायची नाही. पण ट्रस्ट मी, मतलब ते आपण म्हणतो ना, किसी आप चीज को सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने में जुट जाती है. तर म्हणजे ते शक्य झालं. ते मग आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था ज्या तिकडच्या जवळपास होत्या, म्हणजे मुंबई महानगरपालिका, मग मीरा भाईंदर महानगरपालिका, मग वसईरा महानगरपालिका, मग तिकडून ठाणे, मग उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, पनवेल, अशा प्रत्येक महानगरपालिकेच्या पॅनलवर आम्ही आलो. मग तिकडून स्टेट गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये झालो आणि मग आता म्हाडामध्ये सुद्धा आम्ही आलो. तर इफ देर इज अ विल देर इज अ वे. क्या बात आहे. आणि मला असं वाटलं की मुलीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही पळत होता, त्यामुळे एका अर्थाने ती झोपलेली असली तरी तुम्ही रात्र जागा राहणं फार महत्वाचं होतं एका अर्थाने. पण हा फार वेगळा प्रवास आहे काय म्हणतो स्ट्रक्चरली इंजिनिअरिंग डिझाईनच्या अँगलनं. मग आता त्यातल्या सॉरी टू इंटरप्ट, यात पण तुम्हाला अजून एक सांगायचं मला विशेष वाटतं का माझी वाईफ सुद्धा श्रद्धा, ती पण ME इन कम्प्युटर इंजिनिअरिंग होती. आणि जेव्हा आम्ही ठरवलं का आता म्हणजे जेव्हा श्लोका झाली तेव्हा म्हणजे असं एक होतं का आयदर तिने तिचं फुल टाइम करिअर करावं किंवा मी माझं करावं किंवा मग कोणीतरी एकाने ब्रेक घ्यावा. तर पण प्रामाणिक तिने सुद्धा पूर्ण सचोटीनं आणि मला पूर्ण साथ दिली आणि सांगितलं का ऋषभ, थोडे काही वर्ष का होईना मी ही जबाबदारी घेते, तुम्ही आप फुल्ली कॉन्सन्ट्रेट ऑन युअर बिझनेस. त्यामुळे तिची पण मला मोलाची साथ मिळाली. आणि मुंबई सारख्या महासागरात एका महानगरपालिकेच्या पॅनलवर येणं हे खरोखरच म्हणजे ड्रीमच होता आणि ते म्हणजे व्यवस्थितरित्या पूर्ण सुद्धा झालं. आणि आता सुद्धा म्हणजे आम्ही रिसेंटली म्हाडामध्ये सुद्धा एमपॅनल झालो, जिकडे जवळपास 15,000 ते 17,000 जुन्या इमारती आहे, त्याचं जीर्णोद्धार म्हणा किंवा पुनर्वसन म्हणा, या गोष्टी ऑन द वे आहे. पाईपलाईनमध्ये बरेच प्रोजेक्ट आहेत. नक्की नक्की. असं म्हणतात की एखादा इंजिनियर काम करत असतो जेव्हा कुठल्याही प्रोजेक्टवर, तेव्हा तो काम करतो की त्याचं लाईफ जास्तीत जास्त कसं राहील याच्यासाठी. पण ऑफकोर्स कुठल्याही गोष्टीला कुठेतरी एक शेवट असतो आणि त्याच्यानंतर आपली फेज येते. मग त्यातले सगळ्यात महत्वाचे ऑडिट मधले कुठले पॉइंट्स असतात, पण त्याकडे जाण्याआधी जेव्हा आपण त्या पॉईंट्सवर विचार करतो त्याच्या आधी कुठेतरी चूक घडली म्हणून तर तुमचा पुढचा रोल येतो. तर मग त्यातला पहिला एक महत्वाचा मला मुद्दा विचारायचा तो म्हणजे या सगळ्या सेक्टरमध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार महत्वाचं आहे किंवा फार मोठं आहे. जरी लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे पण त्याच्यात अनस्किल्डचं पण प्रमाण मोठं आहे. तर त्यांच्याकडनं घडलेल्या चुका या कदाचित मोठ्या नंतर भविष्यात होऊ शकतात. तर त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल या लेबर मॅनेजमेंट या टॉपिकवरती? पहिलं तर माझं एक सगळ्यांना नम्र निवेदन आणि एक आव्हान आहे का आपण पर्टिक्युलरली मी सिव्हिल बद्दल बोलतोय, आपण लेबर हा शब्द वापरणं बंद केलं पाहिजे. दे आर द टेक्निशियन्स. त्यांना थोडंसं आपण लेबरवरनं टेक्निशियन भाषेवर आपण त्यांना शिफ्ट केलं तर त्यांचं सुद्धा एक मनोबल वाढेल. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे ऑफकोर्स या फील्डमध्ये अनस्किल्ड लेबरचं प्रमाण जरी जास्त असलं तरीही मी आवर्जून सांगेल का काम चालू असताना जर अनस्किल्ड टेक्निकल सुपरविजन असेल तर प्रॉब्लेम 100% होणार. बरोबर. तुम्ही एक्सपेक्ट करू शकत नाही का एका वर्करनी किंवा एका टेक्निशियननी, सो कॉल्ड लेबरनी हे तुमच्या एक्सपेक्टेशन नुसार काम करावं. बरोबर. तुम्ही ज्याप्रमाणे शिकलेले आहात, तुमचं जे ब्रॉड अँड बॉटम कल्चर आहे, तुमचं जे एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे, त्याप्रमाणे चालणार नाहीच. तुम्हाला त्याच्याकडनं ते काम करून घ्यावं लागेल. त्याच्यामुळे फक्त टेक्निकल नॉलेज असून उपयोग नाही, तर मॅनेजमेंट नॉलेज किंबहुना टेक्नो मॅनेजमेंट नॉलेज जर आपण जॉईन करून त्या अनस्किल्ड लेबरला आपण जर ट्रेनिंग दिलं, म्हणजे आम्ही सुद्धा आमच्या आज ज्या साईट्स आहेत, आमचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, आम्ही त्यांना सांगून क्वार्टरली
त्यांचं एक शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही ऑर्गनाईज करतो का साईटवर कशा बेसिक चुका ड्युरिंग कन्स्ट्रक्शन होतात आणि ज्या पुढे जाऊन 10 वर्षानंतर त्या एका बिल्डिंग फेल्युअरला कारणीभूत ठरतात. तर अशा स्मॉल थिंग्स जे डूज आणि डोंट्स आहेत जर ते आपण वर्कर्सना त्यांच्या डोमेस्टिक लँग्वेजमध्ये ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन किंवा असे छोटे छोटे बूट कॅम्प्स घेऊन सेफ्टी वीक्स घेऊन जर आपण त्यांना वेळोवेळी गाईड करत राहिलो तर मला वाटतं भविष्यात होणारे धोके हे आपण निश्चितच टाळू शकतो. नक्कीच. मग त्यातलाच पुढचा प्रश्न येतो की तुम्ही फार महत्वाचा मुद्दा मांडला की त्या अनस्किल्ड लेबरपेक्षा अनस्किल्ड सुपरविजन जास्त डेंजरस असते. तर मग बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करताना काय महत्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जिथे चुका होण्याचा मॅक्सिमम चान्स असतो? मला वाटतं का एक म्हणजे मी जेव्हा इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा आलो आणि आज सुद्धा मी बऱ्याचशा इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये ऍज अ गेस्ट फॅकल्टी म्हणून जात असतो. माझा एक छंद सुद्धा आहे, काही वर्कशॉप सुद्धा घेतो मी, काही ठिकाणी HD प्रोग्राम सुद्धा घेतो. एक जगात एक फार मोठं व्हायरस कोणीतरी स्प्रेड केलाय की आप जो इंजीनियरिंग बुक्स में पढ़ रहे हो वो फील्ड पे कुछ भी काम नहीं आएगा, सब प्रॅक्टिकली काम आएगा. मला वाटतं हे सगळ्यात मोठं एक कोणीतरी हा एक खोटं जगात हा स्प्रेड केलेला आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो इंजिनिअरिंग इज लर्निंग अ स्मॉल थिंग्स. आमच्या अभियांत्रिकीच्या सिलेबसमध्ये जे 40 सब्जेक्ट होते त्या प्रत्येक सब्जेक्ट जर आपण प्रामाणिकपणे अभ्यास केला म्हणजे फक्त मार्क घेण्यासाठी नाही, त्याच्या बेसिक कन्सेप्ट मध्ये जाऊन जर आपण त्याचा अभ्यास केला तर आपले सगळे कन्सेप्ट क्लिअर होतात आणि आपण जेव्हा फील्डमध्ये उतरतो आणि जेव्हा आपण ते टेक्निकल नॉलेज अप्लाय करतो तेव्हा मला वाटतं मग तो अनस्किल्ड टेक्निकल सुपरविजन हा शब्द डिलीट होतो. बरोबर. आणि दुसरा विषय इंजिनिअरिंग हे ऍज अ पॅशन म्हणून पाहिलं तर अनस्किल्ड टेक्निकल सुपरविजन होऊ शकत नाही. बरोबर. बरेचसे जण आज सुद्धा इंजिनिअरिंग इज मॅरेज क्वालिफिकेशन म्हणा किंवा वारसागत आलेला व्यवसाय चालवण्यासाठी एक मिनिमम क्वालिफिकेशन म्हणा असं जर बघत राहिलो तर टेक्निकल सुपरविजन हे अनस्किल्डच राहील. बरोबर. आणि एकदा फील्डवर उतरल्यावर सुद्धा फक्त आता इंजिनिअरिंग झाली किंवा PG झालं मग आता शिकण्यासाठी क्रॉस असं बिलकुल नाही. वेळोवेळी प्रत्येकाने ज्या लेटेस्ट डेव्हलपमेंट्स आहेत, लेटेस्ट कोडल प्रोव्हिजन्स आहेत हे सगळं आपण अपग्रेड स्वतःला केलंच पाहिजे जेणेकरून आपण सुद्धा अपग्रेड होऊ आणि आपल्या सबऑर्डिनेट्सला, आपल्या कलिग्सला, आपल्या वर्कर्सला, टेक्निशियन्सला सुद्धा आपण गाईड करू शकू. नक्कीच. आता जो तुमचा मेन कोर टॉपिक आहे त्याच्यावर स्ट्रक्चरल ऑडिटवर, तर पहिली गोष्ट त्यातला पहिला प्रश्न की एक अगदी लेमॅन म्हणून प्रश्न मला विचारायचा ते म्हणजे की बिल्डिंगचं ऑडिट हे किती वर्षांनी केलं पाहिजे कुठलंही, नंबर 1. ते करताना त्याच्यात काय काय तुम्ही जनरली गोष्टी बघता आणि त्याचं टोटल टेन्युअर कसं असतं आणि ते पुन्हा पिरियडिकली केलं पाहिजे का आणि मग त्याच्या पुढची प्रोसिजर कशी असते? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे संरचनात्मक तपासणी. इन लेमॅन लँग्वेज आपण आपल्या शरीराचं ज्याप्रमाणे एन्जिओग्राफी करतो, एन्जिओग्राफी केल्यानंतर डॉक्टरकडे 3 ऑप्शन असतात. एक म्हणजे ब्लॉकेज नाहीये, गो होम. बरोबर. दुसरं असतं 30% ब्लॉकेज आहे, गो फॉर द एन्जिओप्लास्टी. बरोबर. आणि तिसरं म्हणजे 90% ब्लॉकेज आहे, मल्टिपल ब्लॉकेज आहे, गो फॉर द बायपास. इन द सिमिलर वे आम्ही तुमच्या इमारतीचं किंवा ब्रिजेसचं किंवा फॅक्टरीजचं एनी स्ट्रक्चरचं आम्ही तपासणी करतो आणि त्याच्यानंतर आम्ही सुद्धा तुम्हाला 3 ऑप्शन देतो. एक तर तुमचं स्ट्रक्चर हे स्टेबल आहे, सेफ आहे, नो नीड फॉर एनी रिपेअर्स, इट इज गुड फॉर द टू लिव्ह हॅबिटॅट. दुसरं ऑप्शन आहे या स्ट्रक्चरला या इमारतीला डागडुजीची आवश्यकता आहे, याला रिपेअरची आवश्यकता आहे, हे केल्याने हे राहणं योग्य होऊन जाईल. आणि तिसरं ऑप्शन आहे दिस इज बियॉन्ड द लॉजिकल अँड इकॉनॉमिकल रिपेअर. म्हणजे याला तुम्ही कितीही खर्च करून रिपेअर केलं तरी येणाऱ्या काही वर्षात हे पुन्हा खराब होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही ऍडवाइस करतो का हे निष्कषित करून याला पुनर्विकास करावा. बरोबर. म्हणजे कोणत्याही इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिट नंतर कन्क्लुजन मध्ये हे 3 ऑप्शन असतील. बरोबर. आयदर स्ट्रक्चर ओके आहे, दुसरं रिपेअर केल्यानंतर ओके होऊन जाईल, किंवा तिसरं हे बियॉन्ड लॉजिक अँड इकॉनॉमिकल रिपेअर आहे, तुम्ही रिडेव्हलपमेंटला जा. आता हे कधी केलं पाहिजे? एकदम म्हणजे डॉक्टरकडे एक्झॅक्टली. बघा माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे
तुम्ही ज्याप्रमाणे आजारी पडतात अँड यू कन्सल्ट डॉक्टर, इन द सिमिलर वे सपोज तुमची एक निवासी इमारत आहे, जेव्हा त्या इमारतीला क्रॅक्स तुम्हाला दिसत आहे, तुम्हाला लिकेजचा प्रॉब्लेम येतोय, तुम्ही इमिजिएट ऑडिट करून घेतलं पाहिजे. पण ज्याप्रमाणे आपण किती फिट असू तरी आता सगळेजण म्हणतात की 40 साल के हो गए एक बार फुल बॉडी चेकअप करा लो, भले कुछ प्रॉब्लेम नाही आहे. तर गव्हर्नमेंटनी आणि महाराष्ट्र सोसायटी ऍक्ट मध्ये सुद्धा क्लिअर कट म्हटलेलं आहे, बायलॉज नंबर 77 मध्ये, का जर तुमची इमारतचं वय 30 वर्ष झालं असेल, 30, तर तुम्ही तुमच्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं पाहिजे वन्स इन अ 3 इयर्स, आणि 30 वर्षाच्या अगोदर वन्स इन अ 5 इयर्स. हे मॅन्डेटरी प्रोटोकॉल आहेत. पण मी तुम्हाला परत सांगतोय, तुमची इमारतमध्ये जर प्रॉब्लेम नसला तर हे करा. पण सध्या आम्ही अशा इमारती सुद्धा ऑडिट करतोय ज्यांचं वय हार्डली 5 ते 7 वर्ष आहे. ट्रस्ट मी, दुर्दैवाने मुंबई सारख्या मायानगरीत आपण स्पीड एवढी वाढवली आहे कामाची, पण कदाचित मला असं वाटतंय का कदाचित गुणवत्तेकडे लक्ष देणं थोडंसं आपण दुर्लक्षित झालोय. मी प्रत्येकाला नेहमी 3 गोष्टी म्हणतो, माझ्या प्रत्येक क्लायंट्सला म्हणा किंवा नातेवाईकांना म्हणा, सबसे फास्ट काम, सबसे सस्ता काम और सबसे क्वालिटी काम, ये 3 चीजों में से कोई भी 2 चीज को पाना एकदम इजी टास्क है. सबसे सस्ता और बेस्ट क्वालिटी चाहिए तो सबसे फास्ट नहीं हो पाएगा, इट विल टेक सम टाइम. सबसे फास्ट और बेस्ट क्वालिटी चाहिए तो थोड़ा सा रिजनेबल कॉस्ट से थोड़ा सा महंगा होने की शक्यता है. तर मला वाटतं का आपण सध्या जो कोर इंडस्ट्री मधला जो फोकस आहे तो जास्त आधारित ऍडव्हान्समेंट इन मशिनरीज किंवा कन्स्ट्रक्शन स्पीड बद्दल आहे. पण मला वाटतं कुठेतरी तज्ञांनी आहे त्या कन्स्ट्रक्शन स्पीड मध्ये अजून गुणवत्ता चोख राखण्यासाठी थोडे प्रयत्न करणे ही एक आपल्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे. आणि या तुमच्या प्लॅटफॉर्मवरनं मी सगळ्या प्रोफेशनलला आवाहन करतो का स्पीड आणि स्वस्त बघण्याच्या पॅरामीटर सोबत त्याची ड्युरेबिलिटी आणि एक इमारतीची शाश्वतता कशी राखता येईल, जेणेकरून ज्याप्रमाणे आपले जुने स्ट्रक्चर आपण पाहतो, आज साऊथ बॉम्बेमध्ये जाल तुम्ही, मुंबईमध्ये तर 100 वर्ष 150 वर्ष 200 जुन्या इमारती आपण बघतो. पण आज नवीन ज्या इमारती बघता असेच इमारत 7-8 वर्षात लिकेजेस, क्रॅक्स. तर कुठेतरी या पायाभूत सुविधांना सुद्धा म्हणा, फक्त इमारती नाही तर ब्रिजेस झाले, स्कायवॉक झाले, या सगळ्या गोष्टींमध्ये मला वाटतं का कुठेतरी एक गुणवत्ता आणि एक क्वालिटी हे थोडंसं मला वाटतं आपलं आपण साईड ट्रॅक झालोय, त्याला थोडंसं आपण सगळ्या प्रोफेशनल्सनी परत एकदा येऊन त्याच्यावर अधिक लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच. तर पण मग याच्यातला सगळ्यात महत्वाचा रोल येतो मला असं वाटतं की त्यातल्या स्ट्रेंथनिंग मध्ये सिमेंट आणि स्टीलचा हे 2 महत्वाचे फॅक्टर असतात. तर मग आणि त्यातनं तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनियर ऑडिटर दोन्ही आहे, तर मग स्टील निवडताना काय पॅरामीटर बघितले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? कारण इनपुट चांगलं असेल तर आउटपुट त्याचं चांगलं होईल. निश्चितच कोणत्याही प्रोजेक्टमध्ये जर कन्स्ट्रक्शन मटेरियल्स जर हे फॉल्टी असतील तर ऑफकोर्स तुमची वर्कमॅनशिप किती चांगली असेल, तुमचं डिझाईन किती चांगलं असेल, तुमचं टेक्निकल सुपरविजन किती छान असेल, तरी स्ट्रक्चरचं फेल्युअर येणाऱ्या काळात होणार आहे. त्याच्यामुळे मटेरियल सिलेक्ट करताना सगळ्यात पहिले ते ISI पास असले पाहिजे. दुसरं, आपण ज्या मटेरियलचे ज्या स्ट्रेंथचे घेतोय, एक्झाम्पल सपोज आपण सिमेंटचं बोलणं झालं, आपण जर सिमेंट OPC 53 ग्रेड मागवलाय तर वी हॅव टू मेक शुअर दॅट ज्या साईटवर बेसिक टेस्ट आहेत आणि ज्या काही लॅबोरेटरी टेस्ट आहेत त्या प्रत्येक बॅचच्या आपण करून घेतल्या पाहिजे. जर स्टील बद्दल बोलत झालं, आता आधी माइल्ड स्टील होतं, मग HYSD आलं, मग TMT आलं, आता तर डक्टिलिटी आणि डिफॉर्म बार झालेले. तर वी हॅव टू मेक शुअर दॅट का आपण जे प्रोडक्ट ज्या मटेरियलचा आपण PORS केलेलं आहे तेच मटेरियल आपल्या साईटवर अनलोड होत आहे का नाही, म्हणजे फक्त मार्का बघून नाही, तर त्याची तांत्रिक तपासणी, गुणवत्ता तपासणी, प्रत्येक मटेरियलच्या या साईटवर सुद्धा काही बेसिक टेस्ट असतात चेक करण्यासाठी आणि काही टेस्ट या लॅबोरेटरी असतात. तर त्या अशा प्रत्येक मटेरियलची काही रॅन्डम सॅम्पलिंग करून, रॅन्डम सॅम्पलिंग म्हणजे काही
सॅम्पलिंग करून त्याची टेस्टिंग केली बरोबर. आणि जर ती पास झाली विदिन द पॅरामीटर्स, प्रत्येक गोष्टीचं एक पॅरामीटर लिमिट आहे. ज्याप्रमाणे आपण म्हणतो का एक्झाम्पल ब्लड शुगर 140, 150, 120 एक लिमिट आहे एक्झाम्पल. त्याचप्रमाणे सपोज Fe500चं स्टील आहे तर त्याची टेन्साईल स्ट्रेंथ 500 असलीच पाहिजे, ती कमी नसता कामा नये. जर सिमेंट OPC 43 ग्रेड आहे तर त्याची कम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही 43 मेगाग्राम असलीच पाहिजे. बरोबर. जर सँड आहे त्याचं सिल्ट कंटेंट जर एवढं आपल्याला परमिसिबल आहे तर नसलंच पाहिजे. प्रत्येक कन्स्ट्रक्शन मटेरियलचे IS कोड्स आहेत, त्याच्या ऍक्सेप्टेड क्रायटेरिया सुद्धा दिलेले आहेत. बरोबर. तर आणि या सगळ्या गोष्टी जर आपण चेक केल्या, काही मोठं वावगं विषय नाहीये, फक्त कोणी सांगितलं केल्याने होत आहे रे, आधी करून पहा. वा, त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे. मग आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे त्यातलं जाता आता की आयकॉन स्टील बद्दल तुम्ही याच्या आधी कधी रेफरन्स मध्ये आलेलं किंवा बघितलेलं ऐकलेलं होतं, काही एक्सपिरियन्स त्याच्याबद्दल, त्याच्या क्वालिटी बद्दल? प्रामुख्याने सांगू तर मुंबईमध्ये मला जास्त आयकॉन स्टील बद्दल नव्हतं म्हणजे हे, कारण आमच्या ज्या हायराईज बिल्डिंग आहेत आणि जे इन्फ्रा प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये जनरली दुसऱ्या कंपन्या ज्या आहेत त्याचं स्टील आम्ही पाहिलंय. असं कधी आयकॉन मध्ये मला काही जेव्हा मी Tier 3 सिटीज मध्ये जेव्हा काम केलं, काही बंगलो प्रोजेक्ट होते, तर तेव्हा मला निश्चितच मला आमच्या जे कॉन्ट्रॅक्टर होते, जे ऍप्लिकेटर्स होते, त्यांनी मला सांगितलं होतं का हे स्टील घेत चालेल का. बरोबर. बरोबर. दुसरं जसं तुम्ही आता पण म्हणलं, आताचा प्रश्न होता की स्टील पहिल्यांदा निवडायचं कसं, तर या सगळ्या क्वालिटीज बघून निवडायचं. पण ज्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आफ्टर 5-7 वर्ष अगदी बेसिक बिल्डिंग असेल तर पण 15-20-25 वर्षानंतर सुद्धा, तर तेव्हा मग आपण काही स्टीलचं त्याच्यामध्ये टेस्टिंग असतं का ऑडिटमध्ये? येस, अतिशय छान प्रश्न विचारलाय. आणि ऑफकोर्स स्ट्रक्चरल ऑडिट करताना फक्त कॉन्क्रीटचं टेस्टिंग आम्ही करत नाही, त्याच्या आत जे एम्बेडेड स्टील आहेत म्हणजे HYSD असेल, TMT असेल, त्याची सुद्धा तपासणी केली जाते. तर तुम्ही मला म्हणाल का स्टीलमध्ये तुम्ही काय तपासणार सर? आता बरोबर, सगळ्यात मोठा शत्रू स्ट्रक्चरचा आहे तो आहे करोजन. बरोबर. गंज लागणे. तर तुम्ही मला म्हणाल कॉन्क्रीटच्या आत स्टील आहे त्याला कसं काय गंज लागणार? नो. मुंबई सारख्या ठिकाणी किंवा कोकणामध्ये जिकडे मॉइश्चरचं प्रमाण जास्त आहे तिथे तर रेट ऑफ करोजन हे सर्वाधिक आहे. त्याच्यामुळे आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करताना तुमच्या RCC मेंबरमध्ये जे स्टील आहे त्याचं करोजन किती झालेलं आहे हे आम्ही तपासतो. बरोबर. आता मुद्दा पुढचा का या तपासासाठी कोड कोणते? बरोबर. अर्लियर ASTM कोड्स होते, अमेरिकन स्टँडर्ड फॉर टेस्टिंग मटेरियल्स. आता इंडियन स्टँडर्ड कोड सुद्धा आलेले आहेत करोजन पोटेन्शियल चेक करण्याचं. म्हणजे तुमच्या राहत्या स्ट्रक्चर मधलं जे स्टील आहे त्याच्यामध्ये करोजन किती झालेलं आहे हे तपासण्यासाठी हाफ सेल पोटेन्शियल नावाची एक बेसिक टेस्ट आहे. अतिशय सोपी, इझी आणि 10 मिनिटात तुम्हाला करोजन पोटेन्शियल त्या पर्टिक्युलर पॉइंटचं कळतं. म्हणून स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये स्टीलची सुद्धा अशी तपासणी केली जाते. म्हणजे जर स्टील चांगलं असेल, कोटेड असेल, तर त्याचं रेट ऑफ करोजन हे स्लो होणार. ऑफकोर्स आता आपण या तंत्रज्ञानात जगतोय का आपल्याकडे करोजन इन्हिबिटर्स सुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे एखाद्या कन्स्ट्रक्शन मध्ये जर चुकून जर काही करोडेड स्टील गेलं असेल आणि हे आपल्याला नंतर कळलं असेल तर त्याला आता कोटिंग कशी करावी किंवा त्याचा रेट ऑफ करोजन स्लो कसा करावा, त्यासाठी आता मार्केटमध्ये, इंडस्ट्रीमध्ये बरेचसे करोजन इन्हिबिटर्स अवेलेबल आहेत. त्याची एक सोपी प्रोसिजर सुद्धा आहे. ती केल्याने ते ऑटोमॅटिकली रेट ऑफ करोजन कमी करतात आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे स्टीलचं करोजन हे स्लो होतं आणि अल्टिमेटली स्ट्रक्चरला भेगा लेट पडतात आणि प्रॉब्लेम अल्टिमेटली डिलेट होतो. नक्की. तुम्ही आता स्ट्रक्चरल ऑडिटर करताच, म्हणजे ऑडिटर बरोबर आता तुम्ही ऑथर पण झालेला, तर त्याच्याबद्दल काय सांगाल, जे नवीन सरप्राईज येत आहे त्याबद्दल? निश्चितच. धोकादायक इमारती, संरचनात्मक तपासणी आणि पुनर्बांधणी या विषयावर आम्ही एक पुस्तक लिहिलं होतं. पुस्तक इंग्रजीमध्ये लिहिलं आणि नंतर असं जाणवलं का आता आपली मराठी भाषा ही अविभाज्य भाषा म्हणून दर्जा सुद्धा मिळाला आणि महाराष्ट्रामध्ये जर तळागाळात पोचायचं असेल तर मराठी हे पुस्तक असलं पाहिजे आणि मग त्याचं पूर्ण कन्व्हर्जन मराठीमध्ये केलं. या पुस्तकामध्ये प्रस्तावना श्री नितीन गडकरी सरांनी
दिली आणि आपले माननीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब, अजित पवार साहेब, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब या सगळ्यांच्या शुभेच्छा संदेश मिळाल्या. त्यासोबतच स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधल्या आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर्स ज्या प्रतिष्ठित संस्था आहेत, इंडियन सोसायटी फॉर स्ट्रक्चरल इंजिनियर्स, प्रॅक्टिसिंग इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स अँड टाउन प्लॅनर असोसिएशन आणि इंडियन डिमॉन्स असोसिएशन या तिन्ही संस्थांचा सुद्धा आम्हाला शुभेच्छा संदेश मिळाल्या. आणि येणाऱ्या काही दिवसात हे आमचं कदाचित महाराष्ट्रातलं पहिलं मराठी टेक्निकल पुस्तक आम्ही प्रकाशित करणार आहोत. त्या पुस्तकामध्ये इमारत धोकादायक कशी होते, इमारत धोकादायक होऊ नये म्हणून काय उपाययोजना आहेत, किंवा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची पद्धती काय, शासनाचे GR काय आहेत, इमारत धोकादायक ओळखायची कशी, ABC ऑफ स्ट्रक्चरल ऑडिट, संरचनात्मक तपासणी काय, ही तपासणी करण्यासाठी महानगरपालिकेतनं, राज्य शासनाकडनं लायसन कसा मिळवावा, अर्ज कसा करावा, शासनाने लायसन कसा इश्यू करावा, महानगरपालिकाने सोसायटीने नोटिसा कशा द्यावा, म्हणजे एक पूर्ण स्ट्रक्चरल ऑडिटचं हे गुंतागुंतीचं सो कॉल्ड विश्व आम्ही या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ऑफकोर्स आपण सुद्धा, म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये कोणीतरी सांगितलं होतं का, इफ यू वॉन्ट टू रिमेंबर फॉर 10 years build a building, if you want to remember for 100 years plant one tree, and if you want to remember forever write a book. क्या बात है. Which will serve to the society, engineers, bureaucrats, policy holders आणि एक प्रत्येक नागरिक ज्याचं एक स्वप्न सुद्धा आहे का आपण सेफ एन्व्हायरमेंट राहिलं पाहिजे आणि शाश्वत विकास झाला पाहिजे, अशा प्रत्येक नागरिकांसाठी एक हे पुस्तक असणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच हे उपलब्ध होणार. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर ऋषभ कर्नावट सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हा त्यांचा एक्सपिरियन्स एका वेगळ्या ट्रॅकवरचा होता, पण मला वाटतं फार महत्वाचा होता. आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे स्ट्रक्चरल ऑडिट हा एक जे कन्सेप्ट खरं जुनी आहे, पण ती आता फार नव्याने येते आणि फार महत्वाची आहे. तर त्याही विषयावर त्यांचं काम चालू आहे आणि अर्थातच लवकर एक लेखक म्हणून सुद्धा ते पुढे येतात. तर सर भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत आणि सगळ्यात महत्वाचं जे आयकॉनिक प्रोजेक्ट पूर्वी आहेत त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ते अजूनही जास्तीत जास्त वर्ष टिकतील, जीर्णोद्धार, याही अँगलनं आपलं काम चालू राहावं यासाठी आयकॉन स्टील तर्फे आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.